श्री स्वामी समर्थ. तर 20 मार्च प्रकट दिन सोहळा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा येतोय. तर अगदी आनंदाने जल्लोषाने महाराजांचं स्वागत करा. म्हणजे जी काही सेवा करणार आहात तर ती अगदी मनापासून करा. नक्की इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे आणि कोणी अडचणीत असेल, कोणी संकटात असेल तर त्यांना ही सेवा करायची असेल, कोणती सेवा करावा हा एक प्रश्न मनामध्ये पडलेला असतो आणि वेळ नसतो. तर वेळ कमी लागतो, पण अशी ही सेवा आहे जी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सेवा कशी करायची आणि याचं फळ काय मिळतं हे सुद्धा सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक ग्रंथ आहे, खूप अमृता समान आहे हा ग्रंथ. तर आपल्याला तुम्हाला आता हा स्क्रीनमध्ये अक्षर उलटं दिसेल तर मी वाचून दाखवते. बऱ्याच लोकांना माहिती आहे पण काहींना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मराठीमध्ये ते दिले, मराठीमध्ये आहे, थोडंसं संस्कृत. तर खूप वाचायला सोपं आहे. ह्या ग्रंथामध्ये आपल्याला 21 अध्याय आहेत. तर ह्या 21 अध्यायापैकी म्हणजे जर पारायण करायचं असेल तर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण जर लावायचं असेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता, कुठेही जायची गरज नाही जर वेळ नसेल तर. आणि वेळ असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा पारायण करू शकता. आता चालू होतील लवकरच, 7 दिवस अगोदर चालू होतात पारायण करायची. तर तिथे तुम्हाला नाव नोंदणी करायची असते अगोदरच जाऊन. आता बहुतेक चालू असतील. तर जर तुम्हाला मंदिरात केंद्रात जाणं शक्य नसेल पारायण करण्यासाठी तर तुम्ही घरात सुद्धा पारायण चालू करू शकता. खूप चांगली सेवा आहे, एकदा करून बघा. का करायचे आहे ते पण मी सांगणार आहे. आणि मी स्वतः ह्या ग्रंथाचं पारायण घरात सुद्धा केलेलं आहे. चांगलं फळ मिळतं मैत्रिणींनो. खरंच खूप लोक संकटात अडकलेली असतात. काहींना आर्थिक अडचणी असतात तर काहींना वेगवेगळ्या प्रकारचे संकट असतात. काहींना मानसिकदृष्ट्या हे एक संकट आहे किंवा शारीरिक काहीतरी त्रास होत असतो. त्यातून आपल्याला दूर होण्यासाठी तर किंवा इच्छा प्राप्ती होण्यासाठी, कोणतीही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी, नोकरीच्या समस्या असतात, लग्न जमत नाही मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येतात, खूप समस्या असतात. आता संसारिक माणसं म्हटल्यावर ही अडचणींचा काय म्हणतात ना, लाईनच लागलेली असते. त्यामुळे ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा हा ग्रंथ आहे, एकदम अमृता समान. वाचायला जास्त काही वेळ लागत नाही, खूप कमी वेळ लागतो वाचायला. तर पारायण करायचं असेल तर संपूर्ण एका दिवसांमध्ये हे 21 अध्याय एका बैठकीमध्ये आपल्याला पठण करायचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगते पारायण कसं करायचं थोडक्यात सांगते. जर तुम्हाला वेगळी पूजा नसेल मांडायची, वेगळी पूजा नसेल मांडता येत तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये हा ग्रंथ ठेवू शकता. जागा असेल तर मंदिरामध्ये ग्रंथ ठेवा, पूजा करा, रोज पूजा करा. आणि जर वेळ असेल किंवा तुमच्याकडे जास्त जर जागा असेल तर तुम्ही एकदम चौरंगावरती किंवा पाटावरती सुद्धा हा ग्रंथाचं पूजन करू शकता. बरं, साधं सोपं करायचं असेल तर ते सांगते. आणि जास्त साधं संगीत कसं करायचं ते पण सांगते. तर एकदम साधं कसं करायचं, तर मंदिर आपलं प्रत्येक घरामध्ये देवारा असतो, देवाचं मंदिर असतं. तर त्या मंदिरामध्ये आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे एका ठिकाणी. तर रोज आपण जशी देवपूजा करतो तशी पूजा करायची आहे. आणि बसायला आसन घ्यायचं आहे, देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे, खडीसाखर ठेवायची आहे, पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, म्हणजे फुलपात्रामध्ये पाणी ठेवायचं आहे. खडीसाखरेमध्ये पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीच्या पानाचा देठ हा स्वामींकडे करायचा आहे, म्हणजेच देवाकडे करायचा आहे. जसं आपण नारळ फोडतो आणि शेंडी देवाकडे करतो त्या पद्धतीत दांडा आपल्याला देवाकडे करायचा आहे. हे झालं. त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे ग्रंथ वाचण्यासाठी. फक्त 1 तासामध्ये होऊन जातं. नवीन असेल तर 1.5 तास लागू शकतो, पण 1 तासामध्ये सगळी सेवा होऊन जाते वाचण्याचं स्पीड असेल तर. पण वाचायचं म्हणून पण वाचू नका, फक्त शब्दाचं स्पीड पकडू नका. एकदम समजून उमजून शांत पद्धतीने वाचा. प्रत्येक अध्यायांमध्ये खूप घेण्यासारखं आहे. प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळं आहे. प्रत्येक महाराजांच्या ज्या काही लीला झालेल्या आहेत त्या अध्यायांमध्ये त्या उतरवलेल्या आहेत. त्यामुळे खूप छान असं शांत डोकं ठेवून वाचायचं आहे. जाऊ द्या, वेळ लागला तर लागू द्या, पण तुमची जर इच्छा पूर्ण होणार असेल तर काय हरकत ही सेवा करायला. शांत डोक्याने करा.
तर वाचून झालं की त्यानंतर तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर 11 वेळा स्वामींची जपमाळ आहे, ती जपमाळ 11 वेळा करायची आहे. म्हणजे जप करायचा आहे प्रत्येक मण्यावरती स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप करायचा आहे. 11 वेळा ती माळ जप करायची आहे. नसेल शक्य तर 3 वेळा करा, पण नक्की करा. आणि त्याच्यासोबत अजून एक तारक मंत्र म्हणायचा आहे, तो पण 11 वेळा. आता किती वेळा तुम्ही जपमाळ करणार आहे तेवढ्या वेळेत तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे तुम्ही जर 11 वेळा जपमाळ केली तर 11 वेळा तारक मंत्र म्हणा, किंवा 3 वेळा केली जपमाळ तर 3 वेळा तारक मंत्र म्हणा. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता, पण जे काही करायचे ते एकदम अंतःकरणापासून करा, म्हणजे ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. तर हे झाली साधी सोपी पूजा आहे. हे तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. 7 दिवस 7 वेळा, म्हणजे 7 दिवस. प्रत्येक दिवशी ह्या ग्रंथातले 21 अध्याय 7 दिवस आपल्याला पठण करायचे आहे. म्हणजे एका दिवशी 21 अध्याय असं 7 दिवस संपूर्ण करायचे आहे. तर ह्याला पारायण म्हणतात. आणि नित्यसेवा ही वेगळी आहे, ते रोजचे 3 अध्याय असतात. तर आता नित्यसेवा नाही करायची, आपल्याला पारायण करायचं आहे. ही सोपी झाली. आता पारायण कसं करायचं, म्हणजे वेगळी पूजा, थोडंसं सागर संगीत कसं करायचं. तर तुम्ही साईडला एक पाट ठेवू शकता, म्हणजे मंदिराच्या समोर पाट ठेवू शकता. त्याच्यावर छान असं स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे, लाल पिवळ्या कलरचं. दुसऱ्या कुठल्याही कलरचं ठेवू नका. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, फोटो असेल तर फोटो ठेवा, दोन्हीपैकी एक ठेवून द्यायचं. त्यानंतर हा ग्रंथ ठेवायचा आहे. त्यानंतर पाणी ठेवायचं आहे स्वामींना, खडीसाखर ठेवायची आहे, जपमाळ ठेवायची आहे. नैवेद्यासाठी रोज वेगवेगळं ठेवायचं आहे. ती पूजा उचलायची नाही, 7 दिवस तिथेच ठेवायची आहे. म्हणून मांडताना व्यवस्थित ठेवा, की जेणेकरून तिथे कोणाची सावली वगैरे पडली नाही पाहिजे. तर त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती जे काही असेल ते छान अशी रांगोळी काढून घ्यायची आणि 2 केळी ठेवायची, किंवा कुठलेही फ्रूट तुम्ही ठेवू शकता. सोपं आहे, काहीसुद्धा अवघड नाही. आणि गणपतीची स्थापना करायची आहे पाटावरती. आणि ही पूजा तुम्हाला 7 दिवस तशीच ठेवायची आहे. 7व्या दिवशी उद्यापन काय करायचं, कसं करायचं, तर 7व्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. 2 पुरणपोळी नैवेद्याला ठेवायच्या आहे. त्याच्यासोबत जे काही आपण बनवणार आहे ते ठेवायचं आहे, आमटी, भात, सगळं. फक्त कुरडे पापडी ठेवू नका, महाराजांना कुरडे पापडी आवडत नाही. आणि तूप, पोळीवरती तूप टाकायचं आहे. महाराजांना तूप खूप आवडायचं असं म्हणतात, तर हे ऐकलेलं आहे मी. तर हे झालं, नैवेद्य दाखवायचा. शक्य असेल तर मुलांना जेव घालू शकता. 5, 11, 7 जेवढी मिळेल तेवढ्या मुलांना जेव घालू शकता. नसेल शक्य तर एका जोडप्याला जेवायला घालू शकता. आणि त्यांना तुमच्या यथाशक्ती काहीसुद्धा तुम्ही देऊ शकता, जे वस्त्र देऊ शकता. आणि स्त्री असेल मग तिची ओटी वगैरे भरायचं आहे. मंदिरात जायचं. त्यानंतर महाराजांना सांगायचं आहे की माझ्याकडून जे काही तुम्ही पारायण करून घेतलं ते त्याचा स्वीकार करा. जी काही चूक झाली असेल तर ती त्यासाठी मला क्षमा करा, माफी मागायची आहे. महाराजांच्या पाया पडून यायचं आहे. केळी वगैरे घेऊन जा मंदिरामध्ये. आणि खूप छान अशी सेवा आहे, एकदा करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीतून मार्ग निघण्यासाठी मार्ग निघेल. महाराज कधीही तुम्हाला असं रिकाम्या हाती पाठवत नाही. फुलाची पाकळी ही तुमच्या पदरात महाराज घालत असतात. आणि महाराजांना पण माहिती असतं कधी द्यायचं असतं, त्यामुळे नाराज व्हायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच अट आहे त्याच्यामध्ये, नॉनव्हेज खाऊ नका. ह्या 7 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात, घरामध्ये नॉनव्हेज आणायचंच नाही. खायचं तर लांबचीच गोष्ट झाली, घरातच आणून देऊ नका. पवित्र असं घर पण ठेवायचं आहे आपल्याला. जेवढं पवित्र आपण राहणार तेवढी त्याचं फळ तुम्हाला 100% हे मिळतं. त्यामुळे तर ह्या साप्ताहिक काळामध्ये बऱ्याच सेवा केल्या जातात. तर ही एक छोटीशी सेवा आहे, महत्त्वाची सेवा आहे, महाराजांची आवडती सेवा आहे. नक्कीच करा. आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.